आपलं मनापासून आभार आहे सेंचुरी सुपर किंग्स या टीमचे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धेश वास्कर सध्या गोलंदाजी मार्कवरती आला. बघा सिद्धेश या खेळाडूच्या माध्यमातून आम्ही नक्कीच चर्चा करू, परंतु आज मात्र त्याचा खेळ इम्पॉर्टंट आहे. कारण सुरुवातीला आपण खेळाडूची चर्चा करतो आणि तशा प्रकारचा खेळ त्याचा झाला नाही तर त्याचे फॅन्स हे खरं तर नाराज होत असतात. पाहूया आता या ओव्हरमध्ये सिद्धेशच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. स्ट्रायकिंगला फलंदाज सध्या उभा आहेत. पहिला बॉल. चला रिक्षावाले दादा, यांचा बरा आहे, या आपल्याच झोन मध्ये आहेत. मॅच कोणाचीही चालू असू द्या. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. बॉल तयार. पहिलाच बॉल फिंगर रोल्स केले होते. टप्पा पडल्यानंतर बॉल अक्षरशः काटा बदलतो आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. या पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती हाताळला. गोल्डन स्पॉटवरून खरं तर थोडासा बाउन्स होणारा बॉल बॅटरला खरं तर चकवा देऊन जातो आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फुल प्लेसमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळते. सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू डीप मिड विकेट रिझनमध्ये आणि एक एक्स्ट्रा कव्हरला त्यांनी खेळाडू ठेवला. बॉल पुन्हा एकदा तयार होता. सिद्धेश ओव्हर द विकेटनं. आणखी एक चांगला बॉल. गॅप शोधलाय. बॉल चाललाय. हो, डिक्लेअर झोन मध्ये फक्त एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने धावांचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंग करणाऱ्या सेंचुरी सुपर किंग्स या टीमचा. खरं तर सेंचुरी हे नाव आम्हाला आठवलं आणि जिथे मात्र भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना आणि तिथे जर का आपण बघितलं तर ज्या खेळाडूच्या बॅटमधनं धावा अपेक्षित होत्या, सर्वांचाच आवडता खेळाडू विराट कोहली यांच्या बॅटमधनं सेंचुरी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॉल तयार. चांगला फटका. वेट अँड वॉचची भूमिका खरं तर या फलंदाजाने इथून मात्र वापरली आणि इथे मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. या एका धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतो. पहिला बॉल जरूर डॉट बॉल आला, परंतु त्यानंतर पहा दोन बॉलवरती दोन घोषांकित रूपानं आतापर्यंत धावा आलेल्या आहेत. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होता सिद्धेश दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. ओ, फटका हवेत आहे. कॅच होईल का? लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चालला डाऊन दी ग्राउंड. 6 धाबींकरिता षटकार आला. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्रॉस बॅटेडनं खरं तर बॉलला पीक केलं. सिद्धेशचा हा जो लेग कटर होता त्याला पीक केला आणि पीक केल्यानंतर बॉलला टिक केला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेंचुरी सुपर किंग्स या टीमला संजीवनी देणारा हा पहिला मोठा फटका. या वेळेला पहा षटकार आल्यानंतर दुसरा बॉल कसा टाकायचा हे या गोलंदाजाला सांगण्याची गरज नाही आणि आता इथे मात्र एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता. षटकार आल्यानंतर टाळ्या वाजवतात सेंचुरी सुपर किंग्स या टीमचे समर्थक, परंतु डॉट बॉल आल्यानंतर कळंबोली टीमचे समर्थक सुद्धा टाळ्या वाजवतात. चांगला बॉल. चांगला बॉल. लाईन चांगली होती. टप्पा चांगला होता. बॅटरला शांत ठेवला. षटकार आल्यानंतर खरं तर 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरची आता समाप्ती होती. एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा बिनगडी बाद 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो. खरं तर अभिजित दादा गायकवाड, शंकर दादा आणि संपूर्ण दोस्ती 11 आम्ही मनापासून कौतुक करतो. ज्या पद्धतीने आपल्या भेटीला ही अतिशय दिमागदार स्पर्धा त्यांनी खरं तर आणलेली आहे. काय आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट मॅच महापे युनिट 751 आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. वॉरियर्स 11 म्हाडा दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच या दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकांचे असणार आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये टीमचे खरं तर कॅप्टन आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती निखिल शेवाळे आपल्याला पाहायला मिळतात. चला कॅप्टन या महापे टीमचे कॅप्टन आणि म्हाडा टीमचे कॅप्टन. इनिंग संपण्याच्या आता वाट आम्ही बघणार नाहीये, कारण 16 संघ आहेत. जसे कॅप्टन उपस्थित असतील तसे लगेच आम्ही टॉस काढून घेणार आहोत. यावेळेला पहा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला डिक्लेअर झोनमध्ये. तिथे एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि धावफलकावरती आतापर्यंत 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. निखिल आलेत ओव्हर नंबर 2 मध्ये.
सर्कलच्या बाहेर आता 5 खेळाडू आपण बघतो. एक खेळाडू डीप स्क्वेअर क्रिजन मध्ये डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्यानंतर डीप पॉइंट मध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. तिथे पहा पॉइंटच्या डोक्यावर बॉल चालला फास्ट फील्ड मध्ये दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि या बॉलवरती धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 2 धावा. इथून मात्र खरं तर कंप्लीट केल्या जातात. 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा डावफलकावरती बदल. खरं तर गणेश त्यांच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलेला आहे. नागेश सुद्धा तितकीच साथ त्यांना देतात या मॅच मध्ये आणि गोलंदाज पहा निखिल चांगली गोलंदाजी. अद्यापही त्यांच्या बॉलवरती कोणताही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. पाहूया काय करतात निखिल. ओ स्ट्रोक चांगला फिल्डर बॉलच्या मागे धावतात. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या खेळाडूला 2चा पाडा पाठ आहे. ज्या पद्धतीने हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धावलाय आणि 2 धावा आता पूर्ण होतात. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर विराट कोहली यांनी सांगितलं की मोठे फटके न मारता सिंगल डबलने देखील आपण मॅच जिंकू शकतो आणि खरं तर तेच पाहायला मिळते. सिंगल डबलने धावा जोडल्या जातात. ओ यावेळेला देखील क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर पायाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि इथे लेग बायच्या रूपाने इथून मात्र ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपण बघतोय. आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात टीमच्या स्कोरबोर्ड वरती 13 धावा. आता आमची पाटण फुटायची बाकी आहे फक्त. बॉल तयार काही हरकत नाही. माणूसच्या चुका होतात. यावेळेला बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. तिथे एकच धाव मिळणार. ज्या वेळेला माणूस चुका करतो त्याच वेळेला तर माणूस शिकत असतो आणि खरं तर आमचे अविनाश सर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. कॉमेंटेटरचे चला मापे टीम टॉससाठी या. बॉल तयार होतो आहे. यावेळेला देखील चांगला बॉल कानाजवळून या बॉलची पिचिंग झाली. षटक संपले. 2 ओव्हरचा खेळ आता संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 15 धावा. सागरी दल तुमची याच्यानंतर एक मॅच होईल आणि त्याच्यानंतर काय माहित आता हे लगातार नाही खेळणार. अजून दोन मॅच नंतर तुमची होईल. 2 मॅच नंतर होणार. चला धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 15 धावा. शेवटचा बॉल डॉट बॉल आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 8. आणि या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या. धावफलकावरती आतापर्यंत 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर आलाय ज्ञानेश्वर आर्य भोसले. दादा या वेलकम सरचे स्वागत आहे. कमी गतीचा बॉल. बॉल हवेत. कॅच होईल का? पकडला जातोय झेल. खूप चांगला झेल तिथे मात्र कंप्लीट केला डीप मिड विकेट रिजन मध्ये आणि इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला बसतो पहिला झटका. बॅट्समन इथून मात्र बाद होतात. नागेश इथून मात्र बाद झाले. चला नवीन फलंदाज दादा लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. अमित पाटील यांनी खरं तर खूप चांगला झेल पकडला. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. शशिकांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. पाहूया शशिकांत यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. ओव्हर नंबर 3 ला ज्या पद्धतीने सुरुवात झाली पहिल्याच बॉलवरती इथून मात्र विकेट मिळवत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतात दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार आहे. यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगली लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र डॉट बॉल.
चला प्लीज स्पोर्ट्स किंग असं त्या चावीवरती लिहिलेलं आहे. आय थिंक ऑटोची ती चावी आहे, ज्या मालकाची ही चावी हरवली असेल ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा केलेली आहे. ओळख पटवून ती घेऊन जायची आहे. बॉल तयार, विकेट काढण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, पकडला जातोय झेल, आणखीन एक विकेट, बॅट्समन बाद. चला मापे संघ कॅप्टन कुठे आहे भाऊ, या लवकर. बॉल तयार होतो आहे. याही वेळेला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. लाईन चांगली, परंतु लेगस्टिकच्या बाहेर थोडीशी या बॉलची पिचिंग झाली आणि पाटील सरांचा इथे मात्र वाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्राच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती धावा खरं तर इथून मात्र जोडल्या जातात. कुठेतरी पार्ट्सवरती गोलंदाजी करण्याचा या गोलंदाजाचा इरादा आपल्याला पाहायला मिळतो आहे, परंतु थोडंसं अपयश या बॉलरच्या वाट्याला आला. बॉल तयार होतो आहे. यावेळेला देखील विकेट मिळू शकते, बॉल हवेत, परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप झाली. आणखीन एक विकेट मिळाली असती या गोलंदाजाला, परंतु पहा कॅच ड्रॉप झाले. थोडासा गोलंदाज नाराजी व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आत्ताचं क्रिकेट जर का आपण बघितलं तर गोलंदाजांवरती भरपूर आक्रमण चढवलं जातं. गोलंदाजाची जर का आपण बघितलं तर गोलंदाजाचा पाठीचा काळा म्हणून फिल्डरकडे पाहिलं जातं, परंतु इथे मात्र थोडीशी मिसफिल्डिंग झाली. बॉल तयार होतो. ज्ञानेश्वरचा बॉल फटका चांगला आहे, बॉल चालला फास्ट फील्डमध्ये. तिथे मात्र आता धाव किती मिळणार आहे, पंच कळवतात की फक्त एक धाव आहे. एका धावेच्या मदतीने आता ओव्हर नंबर जर का आपण बघितलं तर 4 सकाळी सुरू असताना आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा अजून या षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. एक बॉल अजूनही बाकी आहे. 5 बॉल या गोलंदाजाने हाताळल्याने खरं तर आतापर्यंत 4 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत, त्यामध्ये 2 विकेट्स देखील त्यांनी मिळवल्या. पुन्हा एकदा बॉलर तयार होतो. ज्ञानेश्वर शेवटचा बॉल, 19 धावा अब तक. यावेळेला लाईन चांगली होती. हा बॉल थोडासा मागे आपल्याला पाहायला मिळाला, लाईन थोडीशी मागे खेचली होती आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतो आहे. षटक संपले. ओव्हर नंबर 3चा आता खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपण बघतो आहे फक्त 19 धावा धावफलकावरती. खरं तर मोठे फटके मारावे लागतील तुम्हाला या मॅचमध्ये, मोठे फटके खेळणं गरजेचं. बॅटिंग करणाऱ्या टीमला सेंच्युरी सुपर किंग्स असं नाव त्यांच्या संघाचं आपल्याला पाहायला मिळतं, परंतु आता त्यांना एक योद्ध्यासारखं इथून मात्र लढावं लागेल. क्रिकेट हा खेळ, क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉल कोणासाठी आनंद तर कोणासाठी दुःख देऊन जातो, यालाच तर क्रिकेट असं नाव आहे. चला माडा टीम कॅप्टन या वेळेला देखील इथे पहा वाईट +1 2 धावा. सुनील सर थांबवतोय तुम्हाला 2 मिनिटं, कारण की या ठिकाणी आपल्या मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे. श्री शंकर कापसे साहेब असतील यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. तसेच श्री राजाराम भोसले साहेब असतील यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. तसेच मी विनंती करेन अभिजित गायकवाड साहेबांना, जे स्पर्धेचे आयोजक आहेत, की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र श्री शंकर कापसे साहेबांचा या ठिकाणी सत्कार सन्मान पूर्ण करायचा आहे. तसेच या ठिकाणी मी चेतन जाधव साहेबांना देखील विनंती करेन की प्लीज साहेब आपण देखील आपल्या शुभ हस्ते श्री राजाराम भोसले साहेब यांचे देखील या ठिकाणी सत्कार सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण करायचं आहे. तसंच आपण जर विचार केला तर या ठिकाणी मायाची उद्गार शाल व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं सुनील सर सत्कार सन्मान या ठिकाणी पूर्ण केलं जातं आहे. खऱ्या अर्थानं माणुसकीचं एक गोड नातं या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून जपलं जातं आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. ओव्हर टू सुनील सर.
इथे पहा अपिलमध्ये उत्साह लावले अपील आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे मात्र डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती खरं तर अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर सिंगल आणि नंतर डॉट बॉल आपण बघितला. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक मिड ऑन मध्ये चांगली फिल्डिंग, एक धाव कंप्लीट होतीये. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि रन्स आपण बघतोय 23 धावा धावफलकावरती. बॉल तयार. यावेळेला देखील बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये, एकच धाव मिळणार आहे. आता 24 धावा धावफलकावरती अजूनही या डेथ ओव्हर मधील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत 2. चला म्हाडा संघ प्लीज. येस, म्हाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 3 ओव्हरची मॅच असणार. बॉल तयार. यावेळेला लाईन अप्रतिम लेग स्टिकच्या वर्ण बॉलची पिचिंग झाली आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि खरं तर इथे जर का आपण बघितलं तर आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 24 धावा धावफलकावरती, अजूनही एक बॉल बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती फटका हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मिस फिल्डिंग झाली, आणखीन एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पंचांकडे लक्ष असेल की 3 धावा आता कंप्लीट केल्या जातात. 3 धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि या 3 धाव्यांच्या मदतीने रन्स आता आपण बघतोय 27 धावा आणि विजयासाठी 28 धाव्यांचं लक्ष्य. नेक्स्ट मॅच महापे युनिट 751 आणि त्यांच्या अगेन्स्ट वॉरियर्स 11 म्हाडा असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे वॉरियर्स 11 म्हाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि खरं तर त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मॅच संपल्यानंतर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. पाहूया आता 28 धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा आता इथून मात्र कशा रीतीनं पाठलाग केला जाईल हे देखील आपल्याला पाहायचं. काय घडणार आहे या मॅचमध्ये, कोणता संघ इथून मात्र जिंकणार आहे. खरं तर दोन्ही टीम्सकडे एक चांगली क्वालिटी प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे मात्र पहा ज्या संघाचा खेळ बहारदार होईल तो संघ मात्र खरं तर नक्कीच जिंकणार आहे. पाहूया आता या लक्ष्याचा कशा रीतीनं पाठलाग केला जाणार आहे, ऐकण्यासाठी जाऊया आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. सृष्टी या परिवर्तनाचा बदल आणि ऐकूया पुन्हा एकदा अनिकेत मोरे सरांना. तर नक्कीच धन्यवाद सुनील सर की आपण पुन्हा एकदा मला मायक्रोफोन वरती येण्याची संधी दिली. अगदी पहिला इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. अगदी पहिला इनिंगचा खेळ समाप्त होत असता स्कोअर कार्डवरती एकूण धावसंख्या लागली जाते ती 27, म्हणजे तब्बल 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि अगदी आपण कलंबोली फायटर्स PWD टीमचा विचार केला तर अगदी सिद्धेश वास्कर या खेळाडूचा समावेश या टीममध्ये आहे, ज्या खेळाडूनं अगदी P1चं षटक हाताळत असताना अप्रतिम अचूक कामगिरी, एक षटकार कन्सिडर करत परंतु शेवटचे 2 चेंडू डॉट देखील फेकले आणि एक अप्रतिम कामगिरी करत मात्र समोरच्या टीमला फक्त आणि फक्त 27 धावांपर्यंत रोखलं आणि 28 धावांचा पाठलाग करायचा. समोरच्या टीमचा विचार केला तर सेंचुरी सुपर किंग्स ही टीम देखील फार चांगली आहे आणि सलामीच्या फलंदाजानं मात्र देखील चांगली फलंदाजी केली होती, परंतु त्याला सातत्य राखता आलं नाही. आणि ते जर का राखलं असतं तर एक मोठं टोटल स्कोअर आपण स्कोअर कार्डवरती नक्कीच पाहिलं असतं. उत्तरार्धाला सुरुवात होती, पूर्वार्धामध्ये आपण अगदी 27 धावा पाहिल्या आणि आता 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी मी विनंती करेन कलंबोली फायटर्स PWD टीमला की प्लीज आपण आपली सलामीची विस्फोटक जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. अद्याप देखील आपल्याला आजच्या दिवसामध्ये लीग स्टेजच्या ज्या मॅचेस आहेत त्या खेळून मेगा फायनलचा देखील थरार अनुभवचा आहे. तर विनंती असेल प्लीज आपण लगेचच घाई करायची आणि आपली सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये पाठवायची आहे. विनंती असेल कलंबोली फायटर्स PWD टीमच्या कॅप्टनला की प्लीज सेंड युअर ओपनिंग बॅट्समन टू द ग्राउंड, कारण की क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं आहे, नटवलं आहे आणि इथून मात्र उत्तरार्धाच्या सत्राला सुरुवात देखील होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला 28 धावा बनवायच्या आहेत. अगदी 28 धावा बनवताना सेंचुरी सुपर किंग्स टीमला या 28 धावा रोखायच्या देखील आहेत. नक्कीच कलंबोली टीम आपण फारसा विलंब करताय.
अगदी कोणत्याही प्रकारचं टाईम वेस्ट न करता प्लीज तुम्ही आपली सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये रवाना करायची आहे. कारण की अगदी जर आपण विचार केला तर 11:11 झालेत. म्हणजेच तुम्हाला कुठेतरी या मॅचला अगदी लवकरात लवकर संपन्न करून मात्र टाईम देखील वाचवायचा आहे. विनंती असेल नक्की सिद्धेश वास्कर आणि निखिल शेवाळे अशी जोडी तुम्ही मैदानामध्ये पाहताय. बघता बघता अगदी पहिला इनिंगचा खेळ समाप्त झाला, ज्याच्यामध्ये कलंबोली फायटर्स PWD या टीमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. 4 षटकांमध्ये फक्त 27 धावा खर्च केला. परंतु क्रिकेट आहे मित्रा, ज्या 28 धावा तुम्हाला पाठलाग करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत देखील करावी लागेल. कारण की इथून जर का 1-2 विकेट मिळाल्या गोलंदाजाला लवकरात लवकर तर गोलंदाजी करणारी टीम देखील या मॅचमध्ये कमबॅक करू शकते. परंतु सिद्धेश जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत मी म्हणेन कुठेतरी सुटकेचा निश्वास कलंबोली फायटर्स PW टीम जरूर घेईल. परंतु क्रिकेट हा फक्त एकाचा खेळ नाही आहे. तर मित्रांनो तुम्हाला 11 ते 11 खेळाडूंना चांगलं योगदान द्यावं लागतं आणि तरी कुठे जाऊन एक चांगलं संघ बनतं. आणि एक चांगलं संघ बनलं की तुम्ही प्रत्येकजण आपल्या डिपार्टमेंटमध्ये चांगलं योगदान दिलं तर एक चांगलं क्रिकेटचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकाची होती सुरुवात. गोलंदाज सतीश मात्र सज्ज होत रतीश मात्र पहिला चेंडू रिलीज करेल. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं 2 बाउन्स ओव्हर द रोप येतोय सिद्धेशच्या बॅटमधनं. हा घणाघाती चौकार. मी मगाशीच म्हटलं होतं सिद्धेश जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत कलंबोली टीम नक्कीच कुठेतरी सुरक्षित महसूस करेल. परंतु पहिल्या चेंडूवरती चौकार म्हणजे अगदी 400च्या स्ट्राईक रेटनं हा खेळाडू फलंदाजी करत असताना आपल्या खात्यामध्ये 4 धावा नक्कीच एकवटतोय. पुन्हा एकदा रतीश निघालाय, फेस करेल सिद्धेश. कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. इथून मात्र पुन्हा एकदा मिड ऑफच्या डोक्यावरनं चेंडू अगदी फरार झालाय. सीमारेखा पार येतोय हा 4 चौकार. सुनील सर अगदी मला सांगायची गरज नाही आहे की सिद्धेश किती मोठा खेळाडू आहे आणि अगदी बॅक टू बॅक 2 चौकार लगावून तो आपल्या लढाईचं बिगुल देखील वाजवतोय. आजच्या दिवसामध्ये सिद्धेश नक्कीच आपल्या प्रेक्षकांची मन जिंकेल. चाहता वर्ग खूप मोठा आहे सिद्धेशचा. सातत्यानं आज आपण त्याला बोर्डाच्या मॅचेस खेळताना पाहतोय. परंतु व्यवसाय क्रिकेटमध्ये देखील तितकंच चांगलं क्रिकेट राहिलं. इथून मात्र पूल केलंय चेंडूला मिड विकेटमध्ये. पूल झालाय सक्सेसफुल. येतोय हा सलगचा 3रा चौकार सिद्धेशच्या बॅटनं. आजच्या दिवसामध्ये 2री चौकारांची हॅट्रिक आपण जरूर पाहताय. परंतु सिद्धेश इन ॲक्शन मात्र थांबणार नाही आहे. त्याला देखील चुरस आहे की ही मॅच लवकरात लवकर संपली पाहिजे. कारण की फक्त आणि फक्त स्कोर कार्डवरती 28 धावा आहेत. समोरच्या टीमला या धावा रोखत असताना कुठेतरी सिद्धेशला मात्र जकडून ठेवायचं काम पूर्ण करावं लागेल. रतीशवरती हल्ला केला आहे परंतु पुन्हा एकदा पहा इथून प्रयत्न जरूर राहिला होता बिग हिटचा. परंतु मिस टायमिंग कम्युनिकेशन त्या ठिकाणी झालं, ज्याच्या कारणाने कार्पेटच्या माध्यमातून 1च धाव आणि या एका धावेनं बघता बघता एकूण धावसंख्या तुम्ही स्कोर कार्डवरती पाहू शकता. बिनगडी बाद ती म्हणजे 13. आत्तापर्यंत 13 धावा स्कोर कार्डवरती. 13 रन्स इज ऑन स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 0 विकेट्स. एकही गडी बाद झालेला नाही आहे कुठे का होईना. परंतु 4 चेंडू नंतर प्रथम मात्र निखिलला अगदी प्रथम तर स्ट्राईक एंडवरती येण्याचा मान मिळतं. पुन्हा एकदा रतीश निघालाय. 5वा चेंडू डिलेवर करेल तोपर्यंत अगदी नाकाजवळनं परफ्यूम डिलेवरी जाती आहे आणि इथून मात्र डॉट बॉल आणि या डॉट बॉलनं टीमची धावसंख्या स्थिरावलेली ती म्हणजे फक्त आणि फक्त 13 या धावसंख्येवरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. फक्त आणि फक्त शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल, ज्याच्यामध्ये हा षटक संपल्यानंतर पॉवर प्ले देखील समाप्त होईल. परंतु या शेवटच्या चेंडूवरती निखिल काय करेल, कारण की गोलंदाज अगदी चांगल्या पद्धतीनं कमबॅक करतोय. पहा पुन्हा एकदा बॅकफूटवरती गेले. क्रिचच्या खोलीचा भरपूर वापर केलाय. काव कॉर्नरचा खेळाडू जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल, उचल आणि परतफेकी करेल त्याच दरम्यान सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावा पूर्ण. पहिल्या षटकाच्या वाजवी खेळानंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती लागल्या जातात त्या म्हणजे बिनगडी बाद 15. जी एकूण 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 13 धाव्यांची. माफक 13 धावा आहेत. सिद्धेशच्या बॅटमधनं सहज 2 फटके येऊ शकतात हे देखील आपल्याला माहिती आहे. परंतु गोलंदाजांना अगदी काठेवरची कसरत करत असताना समोरच्या फलंदाजाला मात्र धोबी पछाड करावा लागेल. आम्ही देखील कच्च्या तालमीतले पैलवान नाही आहोत हे मात्र तुम्हाला सिद्ध करावं लागेल. खऱ्या अर्थाने एखादी चांगली रणनीती आखून कोणत्या तरी जाळामध्ये मात्र सिद्धेशला तुम्हाला अडकावं लागेल. आणि जर का या प्रयत्नामध्ये तुम्हाला सफलता मिळाली तर तुम्ही नक्कीच या मॅचमध्ये कोणत्या क्षणी कमबॅक करू शकता. अगदी
18 चेंडूंमध्ये 13ची गरज आहे जरूर, परंतु तुम्ही या धावसंख्येला रोखू देखील शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त मेहनत 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 करावी लागेल, ज्यासाठी तुमच्यामध्ये जिद्द आणि चिकाटी असणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज ऑन बॉलिंग मार्क रेडी झालाय. महेश मात्र आपला रनअप स्टार्ट करेल, त्याला फेस करेल. पुन्हा एकदा सलामीला आलेला फलंदाज तो म्हणजे सिद्धेश वास्कर. इथून पाहिलं चेंडू खोलवर पद्धतीचा होता, चेंडू चांगला होता, त्याला सन्मान दिला. आणि हीच एका चांगल्या खेळाडूची ओळख असते की खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान, आणि तेच करत मात्र चेंडूला सन्मान देत हा चेंडू डॉट या रूपामध्ये समाप्त झालाय. वेट अँड वॉचचं क्रिकेट तुम्ही सिद्धेशच्या माध्यमातून पाहताय, परंतु कोणत्याही वेळी काही घडू शकतं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु स्विंग अँड मिस, चेंडू जाऊन थांबतोय विकेट किपरच्या ग्लव्समध्ये. जर का विचार केला तर महेश मात्र सिद्धेश सारख्या फलंदाजाला सलगचे 2 चेंडू डॉट फेकतोय, म्हणजे ही कौतुकास्पद बात असेल ती म्हणजे गोलंदाजासाठी कुठेतरी कॉन्फिडन्समध्ये वाढ झाली असेल. सलगचा 3रा चेंडू इथून मात्र कावकॉर्नरच्या रिजनमध्ये चेंडू चाललाय, झेल पकडायला हवं होतं, परंतु चेंडू थांबणार नाहीये. मैदानाच्या बाहेर येतोय हा दर्जेदार चौकार. नक्कीच 2 चेंडू डॉट फेकले असता सिद्धेश देखील कसा मागे राहू शकतो, माझ्यामध्ये देखील क्षमता आहे, मी देखील चांगला खेळाडू आहे हे दाखवून देत असताना हा चौकार आलाय. आणि या चौकारानं मात्र समीकरण बदलतंय. आता गरज असेल ती फक्त आणि फक्त उर्वरित 9 या धावसंख्येची. पुन्हा एकदा मिड विकेटच्या रिजनला टार्गेट केलंय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला नकार दिला जातोय. बघता बघता 8 धावांची गरज येऊन भासली आहे ती कलंबोली फायटर्स PWD टीमला, ज्यांचे समर्थक देखील या ठिकाणी आहेत, डगआउटमधनं पूर्णपणे समर्थन देत आहेत. परंतु या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढवायची म्हणजेच आत्मविश्वास वाढवायची गरज असेल ती सेंचुरी सुपर किंग्स टीमला. अगदी शॉर्ट मिड ऑफच्या रिजनमध्ये चेंडू होता, परंतु या ठिकाणी गचाल क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 1 धाव आणि या एका धावेच्या मैतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती 21च्या घरामध्ये. आता गरज असेल ती फक्त 7 धाव्यांची, म्हणजे एक मोठा फटका या मॅचला पूर्णपणे खुलं करेल. तो विनिंग हिट, बिग हिट सिद्धेशच्या बॅटमधनं पाहायला मिळेल का? मिडल ऑफ द बॅट, चेंडू थांबणार नाहीये, पाठवलंय खेळाडूच्या मस्तकवरती दस्तक देऊन बिग हिट षटकारासाठी. फक्त आणि फक्त आता 1 धावेची गरज. अगदी अविनाश सर आपण विचार केला तर मागची मॅच देखील 2 ओव्हरमध्ये समाप्त झाली आणि तसंच काहीसं चित्र तुम्ही पाहताय. म्हणजे कुठे का होईना आपल्यासाठी ही फायद्याची गोष्ट आहे, कारण की आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत आणि ज्याच्यामध्ये जर का अशा रीतीने लवकर मॅचेस संपन्न झाल्या तर कुठे का होईना आपल्याला अपेक्षित वेळ अतिरिक्त मिळेल, जेणेकरता आपण संध्याकाळच्या सेशनमध्ये मेगा फायनल हीच अपेक्षित उजेडामध्ये खेळवू शकतो. नक्कीच कौतुक करावं तितकं कमी सिद्धेशचं, कारण की अगदी सिंगल हँडेडली लढाई करत असताना अप्रतिम बॅटिंग केली आहे, प्रेक्षकांची मनं देखील जिंकलेत. 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 12 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 1 धावेची गरज आहे. निखिल ती 1 धाव पाहूया कशा रीते पूर्ण करतोय. गोलंदाज दशरथवरती विश्वास दाखवलाय. चला इथून डेड बॉलचा इशारा आलाय, कारण की थोडंसं हातामधनं चेंडू निसटतोय, ज्यामुळे पंच या चेंडूला डेड असं घोषित करतात. जर का चेंडू पिचवरती पडला असता तर कुठेतरी फलंदाजानं देखील त्याचा समाचार घेतला असता. इथून मात्र ऑफसाईडच्या स्टिकच्या बाहेर चेंडूला रिलीज केलंय. फलंदाज देखील त्याला अचालभूत नजरेनं पाहत राहिला. फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे, ज्याच्यामध्ये 1 धाव पूर्ण करायची आहे. स्कोअर पूर्णपणे लेवल झालाय. इथून मात्र 1 धाव चोरण्याचा प्रयत्न. सलगचे 2 चेंडू या ठिकाणी डॉट होत आहे. कुठेतरी जर का तुम्ही या मॅचला इझिली घेत असाल तर ही मॅच कोणत्याही क्षणी तुमच्या अंगलटी देखील येऊ शकते, परंतु 1 धाव या एका धावेनं सामना नक्की जिंकू शकतात. बदल आदित्य स्टेप आउट. लॉंगॉनचा खेळाडू झेलखाली आला होता, परंतु 1 धाव पूर्ण आणि या एका धावेने ही मॅच देखील संपन्न होतीये. कलंबोली फायटर्स PWD टीम हा सामना आपल्या नावावर करतेय. तसेच सेंचुरी सुपर किंग्स टीम मात्र पराभूत झाली आहे. त्यांना देखील पुढच्या भावी वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. तसेच या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय नो डाऊट, ज्याच्या बॅटमधनं आपण षटकार चौकारांचा पाऊस पाहिला, महापूर पाहिला, तो सिद्धेश वास्कर मॅन फ्रॉम भंगारपाडा ठरतोय या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. तर चला यापुढील मॅच असेल मापे युनिट 751 विपक्ष वॉरियर्स 11 महाडा या दोन्ही टीम्समध्ये.
तर चला, जो काही निर्णय असेल त्याच्यावरती लगेचच अंमलबजावणी करत आपल्याला मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. वॉरियर 11 महाडा विपक्ष मापे युनिट 751 या दोन टीम्समध्ये होणारी लढत आपण नक्कीच पाहणार आहोत, अनुभवणार आहोत. परंतु तत्पूर्वी या ठिकाणी या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सिद्धेश वास्करला मात्र सन्मानित केलं जाईल. खऱ्या अर्थानं त्याची उपस्थिती आज ज्या डिपार्टमेंटमध्ये तो कार्यरत आहे आणि कार्यरत असताना मात्र त्यांच्या पूर्ण डिपार्टमेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. सुरक्षा रक्षक आयोजित सुरक्षा रक्षक चषक 2025 सुरक्षा रक्षकांचे भाग्यविधाते व आराध्य दैवत